सर्वांना नमस्कार. मिलन अभी आधा अधुरा है या स्टोरीचे 63 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. रोहितने ऐकलं की राणी आणि मनोज एकत्र डान्समध्ये भाग घेणार आहेत आणि त्याला राग आला. रोहित राणीला म्हणाला की तू मनोजसोबत डान्स करणार नाहीस आणि राणी म्हणाली का सर? मी का नाही डान्स करायचा? मी करणार. आणि रोहित चिडला आणि निघून गेला. आणि राणी कसा भाग घेते बघूच असं म्हणाला. मग दुसऱ्या दिवशी संध्याकाळी डिनर करताना राणी मल्हाररावांना म्हणाली, बाबा आपल्या घरात बेस्ट चेसपटू कोण आहे जे मला बुद्धिबळ शिकवेल? मी ना बुद्धिबळाच्या स्पर्धेत भाग घेतला आहे. तसं सगळेजण तर खुश झाले आणि म्हणाले, अरे वा, छान गेम घेतलास. पण रोहितने मात्र मुद्दाम ठसका काढला आणि हसायला लागला. आणि राणी म्हणाली, तुम्हाला काय झालं हसायला? आणि रोहित तिची मस्करी करत म्हणाला, बुद्धिबळासारखा खेळ खेळायला बुद्धी तरी हवी. आणि राणी म्हणाली, म्हणजे तुम्हाला काय वाटतं, मला बुद्धी नाही का? आणि रोहित म्हणाला, आहे ना, पण मेंदूमध्ये नाही, गुडघ्यात आहे तुझी बुद्धी. आणि राणी चिडून म्हणाली, असू द्या बाबा, सांगा ना कोण खेळतं आपल्यात चांगलं बुद्धिबळ? आणि आता राहुलनं राणीकडे इशारा केला आणि रोहितकडे खुणवून सांगितलं की त्यालाच जास्त चांगलं बुद्धिबळ येतं. आणि राणी डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, मग मला नको यांच्याकडून बुद्धिबळाची ट्रेनिंग. मुद्दाम ते मला नीट शिकवणार नाहीत. आणि रोहित म्हणाला, ए बावळट मुली, मी असा टीचर नाही जो खोटं काहीतरी शिकवेल. पण तरीही मी तसा नसलो तरी मी तुला शिकवणारच नाही. आणि राणी म्हणाली, मी कधी म्हणाले की मला शिकवा? नका शिकवू, मी मनोजकडून शिकेल, त्याला जमतं सगळं. आणि रोहित वैतागून म्हणाला, त्या मनोजला सगळंच जमतं ना, मग लग्नही त्याच्यासोबतच करायचं की, इथे कशाला आलीस? तसं आता सगळ्यांनीच त्याच्याकडे बघितलं आणि आता त्या सगळ्यांच्या नजरांनी रोहित ओशाळला, कारण त्यानं हे वाक्य चुकीचं बोललं होतं हे त्यालाही कळलं. राणीला तर मनोजशीच लग्न करायचं होतं की, पण यानं तिच्यावर जबरदस्ती हक्क दाखवून तिच्यासोबत लग्न केलं आणि आता वरून तोच असा बोलतोय. आणि रोहित आता स्वतःची चूक लक्षात येऊन शांत झाला. मग राणीनं त्याच्यावरून तिची धारदार नजर हटवली. मग रोहित जेवण करून उठला, स्वतःची प्लेट नेऊन बेसनमध्ये टाकली. आणि राणी म्हणाली, असं करून तुम्ही काहीही साध्य करू शकत नाही सर. तुम्हाला काय वाटतं, उष्ट्या प्लेटमध्ये खाल्ल्यानंतरच प्रेम वाढतं का? तर ते तसं नसतं. ती एक समजूत असते, कळलं? जरी उष्ट्या प्लेटमध्ये नाही खाल्लं तरी प्रेम हे असतंच. ते माझ्या मनात आहे आणि ते नाही कमी होऊ शकत. रोहित म्हणाला, तेच ना, देखावा करण्याची काय गरज आहे? आणि राणी त्याला ठासून म्हणाली, दिखावा तर तुम्ही करत होता. मी नाही कधीच केला दिखावा लग्नापासून, किंवा खोट्या मिठ्यासुद्धा नाही मारल्या मी कधीच. मी खोटं आय लव यू सुद्धा म्हणाले नाही. माझं जे आहे ते सगळं खरं खरं आहे. पण आता तुम्ही घाबरताय ते ॲक्सेप्ट करायला. पण तुम्ही ॲक्सेप्ट करा अगर न करा, मी माझा हक्क मिळवणार म्हणजे मिळवणार. रोहित म्हणाला, मग माथेरानला कोण खोटं आय लव यू म्हणालं होतं? राणी म्हणाली, सर ते खोटं नव्हतं, ते खरं होतं. मी त्या आधीपासून तुमच्या प्रेमात पडले होते. आणि रोहित तिला म्हणाला, मग बघूच, दाखव प्रेम मिळवून, आणि मिळवून दाखव तुझा हक्क. इथं तुला सगळं मिळेल, ऐश आराम मिळेल, पैसा सोनं नाणं सगळं मिळेल, पण मी सोडून. आणि राणीसुद्धा त्याला चॅलेंज देऊनच म्हणाली, मला यातलं काहीच नको, फक्त तुम्ही हवे आहात आणि तुम्ही मला अडवून दाखवा तुम्हाला मिळवण्यापासून. ऑल द बेस्ट असं म्हणून राणी झोपली त्याच्याकडे पाठ करून. आणि रोहितनं आता चिडून दोघांच्या मध्ये उशा ठेवल्या. आणि राणी त्याला म्हणाली, हिंमत असेल तर उशा न ठेवता झोपून दाखवा. स्वतःवर कंट्रोल नाही आणि दुसऱ्याला बोलतात. आणि रोहितसुद्धा चिडून म्हणाला, मला माहीत आहे हे तू मुद्दाम म्हणतेस, म्हणजे मी उशा काढून फेकाव्या आणि तुला चान्स मिळावा माझ्याजवळ येण्याचा, असंच आहे ना तुझ्या मनात?
आणि राणीनं आता त्याला हातच जोडले आणि म्हणाली, मी तुमच्याशी जिंकू शकत नाही, झोपा आता. मग आता दोघेही असेच भांडत भांडत झोपले. मग तोही दिवस गेला आणि कॉलेजला जाताना सुद्धा असेच भांडत भांडत निघाले. आणि जानकी म्हणाली, दोघेही शांत व्हा बरं, दोघेही गाड्या चालवणार आहात आणि नीट जा. आणि रोहित, बास ना आता, किती चिडचिड करशील. रोहित म्हणाला, आई मला नको सांगू, तिला सांग आणि तिला सांगून ठेव की तिनं कोणत्याही मुलासोबत डान्स करायचा नाही, मला नाही आवडणार. आणि आता जानकी त्यालाच म्हणाली, का रोहित, का नाही आवडणार तुला. रोहित गाडीवर बसला होता, तो खाली उतरला आणि म्हणाला, आई हे तू मला विचारतेस. अगं तुझ्या सुनेनं, सूर्यवंशींच्या सुनेनं असं एखाद्या मुलाच्या हातात हात घालून डान्स करणं चांगलं वाटतं का. हिला आता बरेच जण ओळखायला लागलेले आहेत की, आणि काय म्हणतील सांग, काय इज्जत राहील आपल्या घराची. आणि जानकी म्हणाली, रोहित, सूर्यवंशींची सून म्हणून डान्स करू नये इतर मुलांसोबत राणीनं, असं तुला वाटतं का, की ती तुझी बायको आहे म्हणून तुला तिनं हे करू नये असं वाटतं. आणि रोहित लगेच म्हणाला, सूर्यवंशींची सून म्हणून तिनं असं करू नये असं मला वाटतं. आणि जानकी म्हणाली, मग ठीक आहे, ती आमची सून आहे, तिने डान्स केला तरी आम्हाला चालेल. तशी राणी हसली आणि रोहित वैतागून म्हणाला, आई अगं असं कसं म्हणतेस तू. जानकी म्हणाली, मग तू म्हण ना सरळ सरळ की राणी तू माझी बायको आहेस, ते सुद्धा हक्काची, तू अजिबात डान्स करू नको, मला नाही आवडणार. मग राणी लगेच ऐकेल, हो ना राणी, तू ऐकशील ना त्याचं. आणि राणीसुद्धा म्हणाली, हो आई, मी लगेच ऐकेन त्यांचं, पण जर ते मला बायको म्हणत नसतील तर मी तरी का ऐकू. ते म्हणतात ना मी तुमची सून आहे तर मी तुमचंच ऐकणार. आणि आई तुम्हाला चालेल ना मी मनोजसोबत डान्स केला तर. आणि जानकी म्हणाली, नक्की चालेल, आणि तूच डान्स जिंकणार आहेस, लक्षात ठेव. आणि रोहित आता वैतागला. रागारागातच त्यानं गाडी स्टार्ट केली आणि रोहित रागात पुढे निघून गेला आणि राणी पळतच गेली, जानकीच्या मिठीत शिरली आणि म्हणाली, थँक्यू आई. आणि जानकीसुद्धा हसली आणि म्हणाली, पटकन जा आणि काळजी घे. आणि राणी आता पाठीमागून निघाली. आणि आता रोहित मुद्दाम जाऊन क्लासमध्ये शिरणार आणि मला मुद्दाम उशीर झाला म्हणून बोलणार, हे तिला माहीत होतं. म्हणून तीही पटपट निघाली स्कूटीवर. आणि पुढे जाऊन तिनं पाहिलं तर त्याची गाडी बंद पडली होती आणि तो गाडीच्या पलीकडे उभा राहून काहीतरी करत होता. राणी आता मुद्दाम पुढे निघून गेली आणि पुन्हा थांबली, पुन्हा परत आली आणि हॉर्न दिला. त्यानं बघितलं पण काहीच बोलला नाही. मग राणीसुद्धा काही न बोलता फक्त उभा राहिली, तो बोलतोय का हे बघण्यासाठी. पण बराच वेळ गेला तरी रोहित कुमार बोललाच नाही. आणि राणीच म्हणाली, कॉलेजला उशीर होईल, या बसा, तुमचीच स्कूटी आहे. आणि रोहित अकडूपणा करत म्हणाला, काही गरज नाही, माझी गाडी होईल दुरुस्त. राणी म्हणाली, आहो बसा, गाडीही तुमचीच आहे, बायकोही तुमचीच आहे. आणि रोहित म्हणाला, मग तर बसणारच नाही. राणी म्हणाली, आणि कॉलेजला उशीर होईल त्याचं काय. रोहित म्हणाला, हो दे झाला तर, पण मी माझी गाडी सोडून येणार नाही. आणि राणी तोंड वाकडं करत म्हणाली, हो ना, किती तो जीव गाड्यांवर, माझ्याकडून थोडा टच काय झाला तर गाडी विकायला काढली. आणि काय हो, तुम्हाला मी बुलडोझर वाटते का, जे मी तुमच्या गाडीवर आदळले आणि तुमची गाडी चेपटली. थोडासा स्क्रॅच पडला फक्त. आणि रोहित म्हणाला, मग तू काय स्वतःला फुलपाखरासारखी नाजूक समजते का. किती बोलतेस, तुझ्याशी ना वाद घालण्यात कोणीच जिंकू शकत नाही. राणी हसली आणि म्हणाली, थँक्यू सो मच सर. रोहित काहीच न कळून म्हणाला, आता यात थँक्यू काय. राणी म्हणाली, कारण मी विद्यापीठाच्या वादविवाद स्पर्धेत भाग घेतलाय आणि तुम्ही आत्ताच सांगून टाकलं की माझ्याशी वाद घालण्यात कोणी जिंकू शकत नाही. पण सर, हट्टीपणाच्या बाबतीत तुमच्याशी कोणी जिंकू शकत नाही, लक्षात ठेवा.
आणि त्यानं डोक्यावर हात मारला. आणि खरंच ही मुलगी वाद घालणार कोणालाच जिंकणार नाही. आणि कोण असेल बरं हिच्याशी वाद घालणारा कुणास ठाऊक. आता तो मेला, कन्फर्म मेला, असं तो म्हणाला. पण तू जा, मी नाही येणार माझी गाडी सोडून, असं तो म्हणाला. आणि त्या गाडीकडे बघून ती म्हणाली, मला ना या गाडीचा खूप हेवा वाटतो. किती लकी आहे जे तुम्ही तिच्यावर इतकं प्रेम करता. आणि किती अनलकी आहे मी जे तुमच्या मागे मागे फिरते पण माझ्याकडे ढुंकून पण बघत नाही तुम्ही. आणि इतकं प्रेम जर माझ्यावर केलं असतं तर काय झालं असतं. सर, आता तुम्हाला तुमच्या सगळ्या गाड्यांची शपथ, चला बसा. आणि रोहित म्हणाला, असली कसली शपथ. राणी हसली आणि म्हणाली, अहो बसा हो. आणि कोणी विचारलं तर सांगूया की मिस मोरे वाटेत आडव्या आल्या, त्यांनी लिफ्ट दिली. आणि बाकी कोणी नाही विचारणार, पण मिस मेघना मात्र तुमच्यावर लक्ष ठेवून असतात ना, त्या नक्की विचारणार. आणि रोहितने आता जास्त आडेवेडे न घेता मेकॅनिकला फोन केला आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, उतर खाली. राणी म्हणाली, मागे बसा ना, मी घेऊन जाते तुम्हाला आज. रोहित थोडा कॉलर टाईट करत ॲटिट्यूडमध्ये म्हणाला, मुलींच्या मागे बसून जायला मी बांगड्या नाही भरल्या, उतर खाली. आणि आता राणीसुद्धा गप्प बसून खाली उतरली नाहीच. उतरता उतरता म्हणाली, चल बाई राणी, उतर खाली. मुलांना पाठीमागे बसवून घ्यायला आपल्याला तरी कुठे मिशा आहेत. आपण आपलं बाई माणूस मागे बसलेलंच बरं. तसं रोहितने तिच्याकडे रागात बघितलं आणि म्हणाला, झाली का फालतूगिरी करून. मग राणी उतरली आणि तो पुढे बसला, राणी मागं बसली. आता एके ठिकाणी स्पीड ब्रेकरवर गाडीला थोडा धक्का लागला आणि राणीनं रोहितला लगेच पाठीमागून मिठी मारली. आणि रोहितनं ब्रेक मारला आणि म्हणाला, राणी मागे सरक आणि बस. राणी म्हणाली, सॉरी सर. आणि आता सारखीच राणी त्याला मुद्दाम चिकटायला जायची आणि सतत मिठ्या मारायची. आणि राणी सारखी अशीच करायला लागली. शेवटी त्यानं गाडीचा ब्रेकच दाबला आणि तिला म्हणाला, उतर खाली. राणी आता जीप जाऊन उतरली आणि तिथंच उभं राहिली. आणि रोहितने मात्र खाली उतरताना त्याची लातच राणीला बसली आणि तिच्या कमरेवरती किक बसली आणि राणी ओरडायला लागली. तसा रोहित म्हणाला, तुला काही कळतं का, बाजूला उभा राहा. आणि राणी म्हणाली, सर ही स्कूटी आहे, पुढून पाय घ्यायचा ना, मला काय माहीत तुम्ही मागून पाय घ्याल. रोहित म्हणाला, अगं माझी सवय आहे माझ्या बाईकची म्हणून असा पाय घेतला. आणि जास्त लागलं का तुला, असं म्हणून तो आधीसारखा तिला स्पर्श करून बघायला जाणार इतक्यात थांबला आणि स्वतःचेच हात मागे घेतले आणि म्हणाला, खूप दुखतंय का, सॉरी. आणि राणी म्हणाली, जितक्या वेदना तुम्ही बेडरूममध्ये दूर राहून देता ना, त्यापेक्षा कमीच वेदना होतात आता. आणि रोहित म्हणाला, सोड तो विषय आणि तू गाडी चालव. मग आता राणी पुढे बसली आणि तशीच थोडंसं पुढे जाऊन त्याला आरशात बघायला लागली. आणि हवेवरती उडणारे त्याचे हिरो स्टाईलमधले केस बघून राणी गालातल्या गालात हसायची. आणि इतका सुंदर हँडसम नवरा स्वतः होऊन माझ्या पदरात पडला याबद्दल देवाचे आभार मानू की यांचं अख्ख्या जगाचं प्रेशर घेतल्यासारखा चेहरा बघून मी दुर्दैवी आहे असं मानू, असा प्रश्न तिला पडला. आणि किती चिडतो हा माणूस, असं तिला वाटलं. आता निम्म लक्ष समोर निम्म लक्ष त्याच्याकडे होतं. आणि रोहितने तिला हातही लावला नव्हता, दोन्ही हात स्वतःच्याच मांडीवर ठेवले होते. पण आता त्याला एक फोन आला आणि तो बोलण्यातच गुंतला. फोन मेघनाचा होता आणि ती म्हणाली, सर तुम्ही नाही आलात का अजून. रोहित म्हणाला, येतोय, ऑन द वे आहे. आणि राणीनं बघितलं की आता तो फोनमध्ये बोलतोय आणि त्याचं लक्ष नाही हे बघून राणीनं कचकन ब्रेक मारला. तसा रोहित घाबरला आणि त्यानं कानाचा फोन काढला आणि दोन्ही हाताने राणीला मागूनच मिठी मारली आणि ओरडून म्हणाला, राणी अगं हळू. आणि आता रोहितची मिठी पाठीमागून मारलेली इतकी घट्ट होती की राणीनं समोर डोळे झाकून घेतले. पण आता हे सगळं मेघनानं ऐकलं आणि ते हॅलो हॅलो करायला लागली. आणि हे काय, रोहित सर राणीसोबत आहेत की काय, अशी तिला शंका आली. आणि रोहित आता तिच्या आवाजानं भानावर आला आणि म्हणाला, मॅडम मी तुम्हाला पुन्हा कॉल करतो. आणि फोन ठेवला. आणि मेघनाला कळत नव्हतं की राणी सतत रोहित सरांबरोबर काय करते, नक्की यांचं कनेक्शन काय. आणि आता ती लक्ष ठेवून होतीच गेटवर. आणि आता तिचे पप्पा म्हणजेच प्राचार्य सर म्हणाले, मेघना अगं रोहित सरांचा बर्थडेसुद्धा गेला, तू बोललीस की नाही त्यांना. ती म्हणाली, नाही ना पप्पा, मला ट्रीपमध्ये सुरुवात करायला वेळच नाही मिळाला, मी अजून काहीच बोलले नाही. आणि सरांच्या बर्थडे
बर्थडे दिवशी आमची मैत्री झाली पप्पा, आणि स्वतः होऊन त्यानं माझ्याशी मैत्री केली आहे. आणि आता मी वाट बघते व्हॅलेंटाईन डेची. तेव्हा मी नक्की त्यांना प्रपोज करेल. तोपर्यंत त्यांच्या मनात जागा मिळवण्यासाठी मी प्रयत्न करेन. आणि आता मेघनानं बघितलं की राणी पुढे होती, रोहित पाठीमागे बसून आला होता आणि तिला राणीचा पुन्हा राग आला. आणि आता रोहितचं पहिलं लेक्चर सुरू झालं. पुन्हा त्याच्या लेक्चरला राणी दोन्ही बोटाने ओठ ओढायची, ओठांचा पाऊट करायची, हळूच ओठांवर 2 बोटं ठेवून फ्लाइंग किस द्यायची. रोहितचं नाही म्हटलं तरी लक्ष तिच्याकडे जायचं आणि तो वैतागायचा. शेवटी आता त्याला राणीचं असं वागणं इतकं असह्य झालं आणि तो चिडून म्हणाला, मिस मोरे स्टँडअप. तशी राणी उभा राहिली आणि म्हणाली, सर डोंट कॉल मी मिस मोरे. हा माझ्या नवऱ्याचा अपमान आहे. कॉल मी मिसेस सूर्यवंशी. आणि हे ऐकलं तसा रोहित चाट पडला आणि म्हणाला, आता मेलो. ही मूर्ख मुलगी सरळ सरळ आडनाव घ्यायला लागली. आणि रोहित तिला म्हणाला, हे बघा, असाल तुम्ही मिसेस सूर्यवंशी, पण आधी तुम्ही मिस मोरे होता. आणि राणी म्हणाली, सर असाल नाही, आहे मी मिसेस सूर्यवंशी आणि मला मिसेस सूर्यवंशी म्हणा इथून पुढे. आणि मी काय केलंय, मला का उभा केलं? आणि रोहित म्हणाला, तुम्ही बाहेर जा. आणि राणी म्हणाली, का सर? आता मी काय केलं? मी का बाहेर जायचं? आणि आता रोहितला सांगता येईना की तिने काय काय केलं. आणि राणी पुन्हा मंगळसूत्राला हात लावून म्हणाली, सांगा ना सर, मी काय केलं? आणि रोहित तिला काहीही बोलू शकला नाही आणि म्हणाला, ओके बसा खाली. आणि खाली मान घालून बसा. आणि राणी पुन्हा म्हणाली, का सर, माझ्या नजरेचा तुम्हाला प्रॉब्लेम आहे का? मग मी उद्यापासून गॉगल घालून येऊ का? आणि रोहितनं आता तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाला, प्लीज शांत बसा, सगळ्यांचा टाईम वेस्ट करू नका. तसे आता सगळे हसले आणि इतक्यात रोहितचा सुद्धा क्लास संपला आणि नॉनसेन्स म्हणून तो तिच्याकडे रागात बघतच निघून गेला. मग आता कॉलेज सुटलं आणि मनोजला म्हणाली, मनोज आपण डान्सची प्रॅक्टिस करू. मग दोघेही डान्सची प्रॅक्टिस करत होते एका हॉलमध्ये आणि बरीचशी मुलं मुली होती तिथं, ते दोघेच नव्हते. रोहित निघाला कारखान्यावर आणि त्यानं राणीची स्कूटी बघितली आणि ही मुलगी अजून इथेच कशी, घरी का गेली नाही म्हणून त्यानं चौकशी केली तर ती डान्स करत होती. आणि त्याला कळलं की डान्ससाठी काही मुलं मुली थांबले आहेत. आणि आता रोहित म्हणाला, थांबू दे मरू दे, मला काय करायचं, असं म्हणून तो निघाला. एकतर त्याला आज गाडी नव्हती, पण आता त्याला जाऊसुद्धा वाटेना. राणी काय करत असेल हे बघण्याची उत्सुकता त्याला लागलीच. आणि आता तो त्या हॉलमध्ये गेला आणि दरवाजातून त्यानं बघितलं की राणी मनोजच्या हातात हात घालून डान्स करत होती. तो तिच्या कमरेवर हात ठेवून डान्स करत होता. राणीनं आता तिचे केस वरती टांगले होते आणि घरून येताना टी शर्ट आणि पॅन्ट घेऊन आली होती. तो चेंज करून ती डान्स करत होती आणि हे बघून रोहित थक्क झाला आणि म्हणाला, हे तर खूपच तयारीची आहे ही, इतकं सगळं कधी केलं? आणि पुन्हा तोच म्हणाला, बरोबर आहे ना, लहान असली तरी ती खूप तयारीची आहे. लग्न टाळण्यासाठी काय काय ड्रामे करते कुणास ठाऊक. आणि आता त्यानं तिला कॉल केला आणि म्हणाला, घरी कधी जाणार आहेस? झाली असेल डान्स प्रॅक्टिस करून तर घरी जा, झालं तेवढं पुरे. राणी म्हणाली, नाही सर, यानंतर मला बुद्धिबळाची सुद्धा प्रॅक्टिस करायची आहे आणि मी मनोजकडून प्रॅक्टिस करणार आहे. आणि वादविवादाची प्रॅक्टिस करायची तर गरजच नाही, कारण तो घरी आले की तुमच्यासोबत आपोआप प्रॅक्टिस होते माझी, कारण तुम्हीसुद्धा उत्तम वाद घालता बरं का माझ्याशी, असं म्हणून राणी हसली. आणि रोहितनं चिडूनच फोन ठेवला. तिला पुन्हा फोन केला आणि म्हणाला, मला स्कूटीची चावी दे, मी निघालो. राणी म्हणाली, ओके सर, पण मी कशी जाऊ? रोहित म्हणाला, चालत जा. मला काय तेव्हा, मला नको सांगू. आता राणीनं त्याला गाडीची चावी दिली आणि म्हणाली, ठीक आहे, जाईन मी मनोजसोबत. तसं रोहितनं तिची स्कूटीची चावी तिच्याकडे दिली आणि म्हणाला, काही गरज नाही, तुझ्या स्कूटीने जा. आणि स्वतः निघून गेला.
आणि आता उद्या इलेक्शन होतं. उद्या कॉलेजला शाळेला सुट्टी असणार होती आणि तरी पण राणी आणि मनोजनं ठरवलं की आपण कॉलेजमध्ये यायचं आणि प्रॅक्टिस करायची, कारण खूपच कमी दिवस उरले होते गॅदरिंगला. आणि मग घरी आल्यावर राणी मल्हाररावांकडून राहुलकडून बुद्धिबळाची प्रॅक्टिस करत होती. रोहित अजून आला नव्हता आणि राणीचं नॉलेज खूप चांगलं आहे हे त्या दोघांच्या लक्षात आलं. आणि राहुल हसून म्हणाला, वाव राणी, काही खेळलीस ग चाल, तुला सांगतो ही बेस्ट प्लेअरची चाल आहे. आणि राणी म्हणाली, पण राहुल दादा हे बघा ना, ही जी चाल आहे ना तीच मला नेमकी त्यावेळी आली नव्हती हो, आणि आताही मी तिथंच अडली आहे. मला नाही जमली ती आणि मी फायनल राऊंड हरले नॅशनल लेवलचा. आणि राहुल चकित होऊन म्हणाला, काय राणी, तू नॅशनल चेस चॅम्पियन आहेस? आणि राणी सहजच म्हणाली, हो. आणि राहुल म्हणाला, वा, खूप छान. अगं आम्हाला सुद्धा जमलं नाही तिथपर्यंत जायला. रोहित फक्त 2 वेळा गेला. आणि आता तिकडून रोहित आला. त्यानं त्या तिघांकडे सुद्धा तिरक्या नजरेनं बघितलं. आणि मल्हारराव हसून म्हणाले, रोहित, अरे ये ना. अरे राणी चेस चॅम्पियन, असं ते बोलणार इतक्यात राणीनं हसून मल्हाररावांना सांगितलं की बाबा त्यांना काहीच सांगू नका. आणि रोहित आता थोडा अकडूपणातच तिथं आला आणि म्हणाला, काय झालं बाबा, आता तुम्ही दोघं तिला शिकवणार आहात का? पण तरीही तिच्या बुद्धीत काही बळ नसेल तर काय करणार ना. राणी आता हाताची घडी घालून त्याच्याकडे बघत हसून म्हणाली, मग तुम्ही शिकवा ना, आणि जर मी जिंकले तर सगळं क्रेडिट तुम्हाला जाईल. रोहित म्हणाला, मला दगडावर डोकं नाही आपटायचं. आणि राणी म्हणाली, मग डोक्यावर दगड मारा, असं सांगा ना की तुम्हालाच काही येत नाही. रोहित म्हणाला, ए मुली, सलग 2 वेळा नॅशनल चॅम्पियन आहे मी, कळलं का? आणि राणी म्हणाली, अच्छा, मग हे सोडवून दाखवा, हा मला पेच पडला आहे. आणि आता रोहितनं सुद्धा तिथं येऊन थोडं निरीक्षण केलं आणि त्या गेम्सकडे बघू लागला. आणि लगेच त्यानं काहीतरी जादू केल्यासारखं प्यादं हलवलं आणि म्हणाला, चेक अँड मेट अँड गेम ओव्हर. तसा राणीला फार आनंद झाला आणि म्हणाली, सर, तुम्ही हे कसं केलं? मला पुन्हा एकदा सांगा ना. अहो, मी नेमकी इथेच अडकायचे. अशी सिच्युएशन आली की मला पुढे निघता येत नाही आणि हरून जायचे. रोहितनं सुद्धा आता तिला पुन्हा एकदा सांगितलं आणि म्हणाला, आणि याच चालीवर मी 2 वेळा नॅशनल चॅम्पियन झालो. ही सहसा कोणाला कळत नाही चाल. आणि राणी खूप खुश झाली. आत्तापर्यंत असं सांगणारा कोणी भेटलाच नव्हता तिला. आणि मग आता आजही डिनर करून सगळे झोपले. आणि राणी झोपीतच राणीला आठवायचं गाडीवर रोहितनं मारलेली घट्ट मिठी. आणि त्याची झोप लागली हे बघितलं आणि तिने धाडस करून सगळ्या उश्या बाजूला केल्या आणि त्याला पाठीमागून मिठी मारली आणि झोपली. आणि काय होईल ते होईल, मी काही पाप नाही करत, असं तिला वाटायचं. मग रोहितची एक झोप झाली आणि त्यानं कूस वळवली. त्याला त्याच्या पाठीवर ओझं जाणवलं आणि आता राणीनं मिठी मारली आहे हे त्याच्या लक्षात आलं आणि तो पुन्हा वैतागला. त्यानं आता तिच्याकडे बघितलंच नाही. हिला कितीही म्हणालो ना तरीही ऐकणार नाही आणि जवळ येणारच. आणि तिचा मोह होऊ नये असं त्याला भीती वाटायची. आणि त्यानं सरळ आता तिला तिथंच सोडलं आणि रोशनच्या रूममध्ये जाऊन झोपला शांततेत. आणि राणी तिथेच एकटी झोपली. पण जेव्हा सकाळी उठून तिनं पाहिलं तो तिथं नाही हे तिच्या लक्षात आलं, तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलं. मग आज कॉलेज नव्हतंच, इलेक्शन होतं, म्हणून ती जरा निवांत होती. आणि इलेक्शन आहे म्हणून रोहित सकाळी सकाळीच निघून गेला. मग आता इलेक्शन जाणं, राणीसुद्धा प्रॅक्टिस करून आली. 2च दिवसांनी निकालसुद्धा लागला आणि विजयाचा गुलाल रोहितचा झाला. आणि त्यानं इतकी लीड घेऊन सपोर्ट केलेला आमदार फायनली बहुसंख्य मताने निवडून आला. तेही दरवर्षीपेक्षा जास्त मतं मिळाली. आणि संग्रामराजे शिर्केचं डिपॉझिट जप्त झालंच. आणि आता रोहितला पूर्ण अंगभर गुलालानं माखला आणि डोक्यावर उचलून घेतला कार्यकर्त्यांनी. आणि संग्राम मात्र त्याच्याकडे खूप रागात बघत होता. आणि आता रोहितनं त्याला बघितलं आणि दोन्ही हातात मूठ भरून गुलाल घेऊन त्याच्याजवळ गेला आणि त्याच्या डोक्यावर गुलाल फेकून आणि गालाला गुलाल लावून म्हणाला, तू माझं अभिनंदन करणार नाहीस का संग्राम? कॉंग्रॅच्युलेशन टू मी. शेवटी गुलाल आपलाच. आणि आता पुन्हा सूर्यवंशींचा रस्ता अडवायचा नाही. आणि असेल हिंमत तर पुढच्या पंचवार्षिकला ये, त्यावेळी तुझा आणि माझा समोरासमोर सामना असेल. यावेळी थोडक्यात चुकामुक झाली तुझी आणि माझी, असं म्हणून
पुन्हा खूप मोठ्यानं डॉल्बी वाजला आणि रोहित तिथून नाचत नाचत गाडीवरच चढला आणि गाडीवरच बसला, समोरचा एक पाय पसरून आणि एक पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या गुडघ्यावर हात टेकवला आणि सम्राटाच्या पोजमध्ये बसला. आणि आता अचानक सूर्यवंशींच्या बंगल्यासमोर मोठ्यानं गाण्याचा आवाज आला. अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. आणि राणीला वाटलं आता हे कोण आलं. तिनं बाहेर जाऊन बघितलं तर रोहित कुमार डॉन होता आणि काय बसला होता गाडीवर, अगदी डॉनसारखा. खूपच डॅशिंग आणि राऊडी दिसत होता त्या ब्लॅक गॉगलमध्ये. आणि अख्खा गुलालानं माखलेलं त्याचं गोरं शरीर आणि काळा गॉगल लावलेला तजेलदार चेहरा, त्या अवतारातही तो खूप हँडसम दिसायचा. आणि राणीला तर काय, तो प्रत्येक लुकमध्ये गोड दिसायचा. मग राणी हसून म्हणाली, जानकी हसून म्हणाली, राणी अगं आरतीचं ताट आण. मग निवडून आलेले आमदार रोहित मल्हाररावांचा आशीर्वाद घ्यायला आले आणि जानकीने त्या दोघांचं औक्षण केलं. रोहितने आता तो विजयाचा गुलाल सगळ्यांनाच लावला आणि तिथंच उभ्या असलेल्या राणीला सुद्धा लावला आणि त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या गोबऱ्या गालावर झाला आणि राणी पुन्हा शहारून लाजून हसतच बेडरूममध्ये गेली. आणि त्या खिडकीतून ती आनंदात नाचणाऱ्या रोहितकडे चोरून चोरून बघायला लागली आणि तेवढ्यातच तिनं समाधान मानलं. आता इकडे संग्राम मात्र चिडला आणि दारूच्या ग्लासवर ग्लास पिऊ लागला. आणि मला चिडवतं का, आता त्याची हाडं ढिल्ली केल्याशिवाय राहणार नाही, असं तो म्हणाला. आता सपनानं राहुलला फोन केला आणि किती दिवस झाले राहुल तिचा फोन उचलत नव्हता आणि सपना निराश झाली आणि तिनं जानकीला फोन केला. जानकीनं हसूनच फोन उचलला आणि म्हणाली, सपना बेटा अगं कशी आहेस. राहुल म्हणत होता की तुला त्याची खूप आठवण येते आणि तू आमच्यासाठी इकडे यायचं म्हणालीस. पण राहुलच तुला म्हणालाय ना की इकडे येऊ नको आत्ताच, तुझ्या आईची काळजी घे, तर त्याचं ऐक आणि आईची पूर्ण काळजी घे बाळा. इकडे येण्याची घाई करू नकोस, आम्ही सगळे ठीक आहोत. आणि आता हे ऐकलं आणि सपनाला कळलं की राहुल तिकडे किती खोटं बोलतोय आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं. आणि आता इकडे राहुलनं त्याच्या कॉन्फिडेन्शियल वकिलांना फोन केला आणि म्हणाला, हॅलो ॲडव्होकेट, मला घटस्फोटाचे पेपर बनवून आणा आणि नाव टाका राहुल मल्हारराव सूर्यवंशी आणि सपना राहुल सूर्यवंशी. आणि हे ऐकलं तसं वकीलसुद्धा चाट पडले आणि ते धक्का बसून म्हणाले, पण सर असं का, घरच्यांना कळलं तर. आणि राहुल म्हणाला, वकील साहेब घरच्यांना काहीही कळता कामा नये, ही गोष्ट आपल्या दोघात राहायला हवी. आणि ॲडव्होकेट म्हणाले, ठीक आहे. आणि आता राहुलने तर सपनाला घटस्फोट देण्याची तयारी सुरू केली. आणि मग काय होईल जेव्हा हे घरच्यांना कळेल, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.